हा मार्ग कुणी मागितला नव्हता, कुणी निवेदन दिलं नव्हतं. आमच्या जमिनी जाणार आहे तेवढाच मुद्दा महत्वाचा या ठिकाणी. आमच्यावर नांगर हे सरकार फिरवणार आहे, परंतु हा जो काय रस्ता या ठिकाणी होतोय हा फक्त कॉन्ट्रॅक्टरांच्या हितासाठी हा रस्ता केला जातोय, हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं. समृद्धी महामार्गामध्ये काय घडलं हे उभ्या देशानं आणि महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. किती भ्रष्टाचार झाला, किती शेतकऱ्याला देशोधडीला लावलं, हे उभ्या महाराष्ट्रानं त्या ठिकाणी बघितलेलं आहे. दाखवायचं एक आणि करायचं एक अशी भूमिका साधारणपणे सरकारची यामध्ये आहे. गोकुळ सोबत गोकुळ. गेले 4 महिने झालं शक्तीपीठ आंदोलनाच्या संदर्भात सातत्यानं कोल्हापूर जिल्हा म्हणून आम्ही भूमिका घेतली आणि ज्या शक्तीपीठ महामार्गाची चर्चा आज राज्यामध्ये आणि देशामध्ये चालली आहे, ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला, दाखवायचं एक आणि करायचं एक अशी भूमिका साधारणपणे सरकारची यामध्ये आहे. कारण की 28 फेब्रुवारी 7 मार्चला याचं पहिलं नोटिफिकेशन आलं. पहिलं शिष्टमंडळ माझ्याकडं 3 मार्चला कागल तालुक्यातनं त्या ठिकाणी आलं आणि त्याच वेळी आपण सगळ्यांनी भूमिका घेतली होती कोल्हापूरकर म्हणून की हा शक्तीपीठ महामार्ग जो आमच्या गरजेचा नाही आहे, जो आमच्या मुळावर उठलेला आहे, जो शेतकऱ्यांच्या हिताचा नाही आहे, शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा आहे, तो कुठल्याही परिस्थितीत रद्द झाला पाहिजे ही भूमिका आपण घेतली. पहिला मोर्चा 11 मार्चला आपला निघाला. त्यानंतर आम्ही सगळी मंडळी एक 5-6 वेळा या सगळ्या गोष्टीमध्ये या ठिकाणी बसलो आणि या लढ्याला एक निर्णायक भूमिका देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी यामध्ये भूमिका घेण्याचं काम प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलं आणि या लढ्याला खऱ्या अर्थानं राजाश्रय मिळाला तो आदरणीय शाहू महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मिळाला, याचा मनस्वी आनंद त्या ठिकाणी. आणि म्हणून आज या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाची घोषणा आम्ही 25 तारखेला केली की 18 तारखेला हा मोर्चा निघेल आणि शासनानं या संदर्भातली दखल घ्यावी अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी केली होती. मी वेगवेगळ्या मुद्द्यावर जात नाही. शक्तीपीठ मार्ग किती किलोमीटरचा आहे काय आता सगळ्यांना पाठ झालेला आहे. आमच्या जमिनी जाणार आहे तेवढाच मुद्दा महत्वाचा या ठिकाणी. आमच्यावर नांगर हे सरकार फिरवणार आहे हा मुद्दा महत्वाचा आहे. आज या जिल्ह्यामध्ये 89% शेतकरी हे 2 एकराच्या आतले शेतकरी आहेत. आज ह्या जर शक्तीपीठ झाला तर आमचा शेतकरी देशोधडीला या ठिकाणी जाणार आहे. पर्यायी मार्ग ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला की विमानानं ज्याला जायचं आहे त्यानं विमानानं जावं, कशाला 8 तासानं गाडीनं गोव्याला या ठिकाणी जावं, अगदीच वेळ कमी आहे त्यानं विमानानं जावं. परंतु कुठंतरी वेळ कमी पडतो या पद्धतीचे एक भावनिक मुद्दा करण्याचा प्रयत्न सत्ताधारी मंडळी या ठिकाणी करतायत. हा मार्ग कुणी मागितला नव्हता, कुणी निवेदन दिलं नव्हतं. आज तुळजाभवानीला पंढरपूरला जाणारा अनेक भक्तवर्ग आहे. या महाराष्ट्रातल्या अनेक तीर्थक्षेत्रावर सोयी सुविधा नसल्या तरी जाणारा अनेक भक्तवर्ग या राज्यातला आहे. आमच्या पंढरपूरची वारी ही पायी जाते. आम्ही कधी आमच्या वारकरी संप्रदायानं याची मागणी त्या ठिकाणी केली नाही. आज पॅरलल रस्ते या सगळ्या शक्तीपीठ महामार्गाला प्रामुख्यानं त्या ठिकाणी आहेत, परंतु हा जो काय रस्ता या ठिकाणी होतोय हा फक्त कॉन्ट्रॅक्टरांच्या हितासाठी हा रस्ता केला जातोय, हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं. अजून टेंडर निघालं नाही, नाहीतर टेंडर निघालं तर आपल्याला कळेल की कुणासाठी हा रस्ता प्रामुख्यानं त्या ठिकाणी होतो. ज्या लोकांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेले आहेत त्यांच्यासाठीच हा रस्ता प्रामुख्यानं पाटणकर साहेब करण्यात येतोय, बाकी दुसरा कुठला उद्देश नाही. समृद्धी महामार्गामध्ये काय घडलं हे उभ्या देशानं आणि महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. किती भ्रष्टाचार झाला, किती शेतकऱ्याला देशोधडीला लावलं, हे उभ्या महाराष्ट्रानं त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि म्हणून हा महामार्ग न होणं हे शेतकऱ्याच्या हिताचं आहे, हे शासनानं या ठिकाणी ओळखावं अशी आमची प्रामुख्यानं विनंती या ठिकाणी असणार आहे. 28 तारखेला 7 मार्चला नोटिफिकेशन निघालं. हा रस्त्यावरचा लढा आपण देत राहूया.
परंतु दुसऱ्या बाजूला कायदेशीर लढा सुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यावा लागेल. 28 मार्च आणि 28 तारीख आणि 7 मार्चला नोटिफिकेशन निघालं. त्या नोटिफिकेशनला हरकती किती लोकांनी दिल्या हात वर करून सांगा. म्हणजे 50% हात वर येत आहेत. आता पुन्हा शेट्टी साहेब जाहिरात परत काढली, तिने तालुकावाईज जाहिरात आता काढलेल्या आहे. अशा काही वर्तमानपत्रांना दिली की जे वर्तमानपत्र आम्ही वाचलं का नाही अशी अवस्था आहे. ती जाहिरात सुद्धा आम्ही वाचली नाही. करवीरची जाहिरात 8 तारखेला आली. किती लोकांना माहीत आहे? माहीत आहे का? करवीरची जाहिरात 8 तारखेला आली. माहीत आहे का नाही? हाय. म्हणजे आता जाहिराती सुद्धा अशा पद्धतीनं दिल्या जातात जेणेकरून लोकांना त्या पोचल्या नाही पाहिजेत. अशा पद्धतीचं नियोजन सरकारचं या ठिकाणी आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.